जीवन. जस्ट ऑटोतून उतरलो आणि पाऊस खूप जोरात आलाय. बघू शकता पुढे भिजवलंय पावसाने. पाऊस दाखवतो तुम्हाला किती जोरात आलाय तो. खूप जोरात आलाय पाऊस विरारला. बघू शकता तुम्ही सगळीकडे पाणी झालंय आणि सगळ्या लोकांची धावपळ पण झाली आहे. कारण का ह्या टायमिंगला सगळेजण ऑफिसला जाणारे असतात ना, त्यामुळे पावसाने मला पण भिजवलंय. आज भिजतच जावं लागेल ऑफिसला, कारण का मी छत्री आणलीच नाही. काय वाटलंच नव्हतं ना सकाळी निघालो तेव्हा की एवढ्या जोरात पाऊस येईल, आणि पाऊस खूप जोरात आलाय. नालासोपारा येईल आता. तुम्ही बघू शकता बाहेर इकडे पाऊस पडलाच नाही आहे. जो काय पाऊस होता तो फक्त विरारलाच होता. विरारच्या जरा पुढे आला तर पाऊस आहेच नाही बिलकुल. तर आपण बघूया ग्रँड रोडला पाऊस पडला आहे का. तर इकडे पण वातावरण दिसत नाही आहे पावसाचं, तर इकडे पण पाऊस पडला नाही आहे, फक्त विरारलाच पाऊस आहे. ऑफिसला चाललो आहे मी आता. आज पुन्हा लेट झाला मला. आता बॉस विचारतील लेट का झाला. काय नाही सांगेन, आज व्हॅलिड रिझन आहे ना माझ्याकडे. विरारला पाऊस होता त्यामुळे ट्रेन पण लेट झाला. भूक पण लागली आता, कारण का आता जाऊन नाश्ता नाही मिळणार. 9:45 पर्यंतच असतो नाश्ता, त्यामुळे आता काय नाश्ता मिळणार नाही. जातो आता पटापट, काहीतरी खावं लागेल ऑफिसला जाऊन. ऑफिसला पोचलो आहे. चहा घेतले आताच, चहा बिस्किट खातो आणि कामाला सुरुवात करतो. खूप भूक लागली यार आता. धीरज भाई जाऊया जेवायला. हां चला. देऊन तू जेवलास? काय होता स्पेशल जेवायला? भाजी चपाती. भाजी वेगळी दिली आणि पाव वेगळी दिली आणि चपाती वेगळी. पाव नाही घेतलेस का? हा काय. पण कॅन्टीनमध्ये चांगलं असतं रे आपलं जेवण. दुपारचं ते जेवण म्हणजे चिकन वगैरे आहे ना, चांगलं असतं जेवण. आणि आज मंगळवार आहे. आज काय असेल नाश्ता खाली? ते एक बरं आहे, आपल्याला फ्रीमध्ये मिळतं, पैसे द्यायला नाही लागत. आता मी ऑफिस कॅन्टीनमध्ये जेवायला आलो आहे. जेवायला खूप उशीर झाला आज यायला, त्यामुळे सगळं संपलं होतं. शेवटी पावभाज्या एकच ऑप्शन होती ना त्याच्याकडे, तर मी भाजी घेतली आणि चपाती घेतली. बघू शकता भाजी घेतली आणि ही कारल्याची भाजी आहे जी धीरज सरांनी आणली. माझ्यासमोरच बसली जेवायला. गोड आहे कारल्याची भाजी आहे. तर मी आता जेवतोय. या जेवायला. गावी जायचं खूप मन करतंय का? गावी जायचं खूप मन करतंय. कधी? बघूया, जाईन या आठवड्यात. तू कधी जाणार आहेस? केव्हा? का? बहुतेक तर डिसेंबरला. ओके. मला बघूया आईचा बोलावा कधी येतोय. आई बोलली ये की लगेच दावा जाणार. दुसरीकडे जा ना तोपर्यंत कुठेतरी. कुठे जाऊ दुसरीकडे? असंच जा फिरायला कुठेतरी. तू इथे गेलाय? कुठे? पाठीमागे ते मंदिर आहे तिकडे बाबुळनाथला. नाही बाबुळनाथला नाही गेलो. पाठीमागे स्मशान आहे बघ, तिथे गेलो होतो. मरायला गेलो बघायला. बघायला कोण आहे काय? भेटला मग तुला कोण? कोण नाही भेटला. आता तिकडे गेल्यापासून झोप नाही लागत. रात्रीची 3-4 मग झोप. हा मागेच आहे. रेंटवर आहे ना. तेव्हा वाटतं नव्हतं स्मशान, नंतर घेतल्यानंतर स्मशान म्हणला. काय माहिती. गाईज संपलाय आजचा दिवस. कसला दिवस नाही संपला अजून. कंटाळा आला आता निघतो मी घरी. अजून खूप वेळ बाकी आहे. तर मी आणि धीरज आता जातो चहा प्यायला. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. बाय बाय.